नमस्कार. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिन विशेष या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्राची देशाला ओळख ही पुरोगामी असण्याबद्दल निश्चितच आहे. गेल्या 10 वर्षात या पुरोगामीपणानं काय काय वळणं घेतली आणि गेल्या 10 वर्षात हे पुरोगामीपण नक्की पुढे सरकलं की मागे गेलं, बुजलं की वाढलं आणि आजच्या दिशेला, आजच्या स्थानावर किंवा या क्षणाला हे पुरोगामीपण येत्या 10 वर्षात कुठे पोहोचणार आहे याची आपण महाराष्ट्राच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा 9 वर्ष पूर्ण करून 10व्या वर्षात पदार्पण करण्याच्या निमित्तानं चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होणाऱ्या 2 मान्यवरांचा आपल्याला परिचय करून देतो. आपल्या सोबत आहेत अनवर राजन आणि सुषमा अंधारे. या दोन्ही मान्यवरांशी आपण चर्चेला लवकरच सुरुवात करणार आहोत. आपल्यासोबत अनवर राजन आणि सुषमा अंधारे जोडले गेलेले आहेत. त्या दोघांचं या चर्चेत स्वागत करतो. पहिला प्रश्न माझा अनवर राजन आपल्यासाठी आहे. गेल्या 10 वर्षातला महाराष्ट्राचा पुरोगामीत्वाचा प्रवास अडखळत झाला की बिनबोभाट झाला? खरं आपली परंपरा प्रबोधनाची फार मोठी आहे. महात्मा फुले, आंबेडकर, आगरकर आणि अशी परंपरा आहे. नंतर इथे अनेक चळवळी उभ्या राहिल्या आणि अलीकडच्या काळातली सगळ्यात महत्वाची चळवळ म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ही पण उभी राहिली. गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही घडतंय, दोन्ही वेगवेगळे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. एका बाजूला पुरोगामी परंपरा जपली पण जाते. पुरोगामी परंपराला विरोध करणारा जो एक गट आहे तो गेली अनेक वर्ष तो कार्यरत आहेच आहे. प्रामुख्याने हिंदू मुस्लिमांच्या संदर्भामध्ये जे प्रश्न आहेत ते वेगळे आहेत आणि त्याची तीव्रता वाढलेली आहे. त्या पातळीवर जर विचार केला तर आपली पिछेहाट झालेली गेल्या 10 वर्षात. म्हणजे मुस्लिमांच्या संदर्भातले द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यामध्ये विरोधकांना यश आलेलं आहे. धर्माच्या आधाराने ध्रुवीकरण करण्यामध्ये ही प्रोसेस पुढे गेलेली दिसते आणि आताही जे काही सगळं चालू आहे ते त्या दिशेने सगळं चालू आहे. परंतु तेवढा जर भाग सोडला तर बाकी सगळ्या मुद्द्यावरती पुरोगामी चळवळ पुढे सरकते आणि पुरोगामी चळवळीला विरोध करणारे तेही तेवढे आक्रमक आहेत. अगदी अलीकडचा मुद्दा जर आपण विचार केला तर पुण्यामध्ये नास्तिकांचा मेळावा रद्द करावा लागला. ही सगळ्यात मोठी चिंतेची बाब म्हणायला हवी की या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये साधं नास्तिकांचा मेळावा देखील घ्यायला आपल्याला जमू नये आणि विरोधकांनी ते करू देऊ नये ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. पण तरी एकूण जर चित्र बघितलं तर आपली वाटचाल पुरोगामी महाराष्ट्राच्या दिशेने चालू आहे. आपण असं म्हणालात अनवरजी, आपण असं म्हणालात की पुरोगामी महाराष्ट्राच्या दिशेने चाललाय. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या 6 दशकाच्या नंतरही आपण थोडंसं पुरोगामित्वाबाबत चाचपडतोय का असं मला एकदा सुषमाताईंना विचारावंसं वाटेल. नक्की पुरोगामित्व म्हणजे काय हे सुस्पष्ट झालेलं आहे का आपल्याला सुषमाताई? मुळात पुरोगामित्व म्हणजे काय याच्या संदर्भाने मला वाटतं पुरोगामी असणाऱ्यांचे किंवा सुडो सेक्युलरिस्ट असणाऱ्यांचे काहीतरी गोंधळ झालेले आहे. कुठल्या तरी धर्माचा पुरस्कार करणे किंवा कुठल्या तरी धर्माला विरोध करणे किंवा धर्मच नको असं म्हणणे म्हणजे पुरोगामित्व. इतकी संकुचित व्याख्या जर कोणी करत असेल तर माफ करा, ही व्याख्या अत्यंत चुकीची आहे. पुरोगामी असणं म्हणजे काय तर धर्म, जात या सगळ्या गोष्टी ज्याला पाळायच्यात त्याने पाळाव्यात, नाही पाळायच्यात त्याने नाही पाळाव्यात, तो मुद्दाच नाहीये. कारण धर्म माणसांसाठी आहे, माणूस धर्मासाठी नाहीये. आणि महत्तम गोष्ट अशी की धर्माच्याही वर असणारी ती म्हणजे मानवी जीवन मूल्याची प्रतिष्ठा वाढवणारा विचार आणि माणूस म्हणून असणारा विचार जे शिरोधार्य मानतात आणि माणूसपणाचा माणूस म्हणून असणाऱ्या मूल्याची प्रतिष्ठा वाढवत असताना धर्म मध्ये आला नाही पाहिजे
मानवी जीवनमूल्य अधिकाधिक कशी विकसित आणि समृद्ध होतील हा सांगणारा विचार म्हणजे पुरोगामी विचार आहे. आणि हा मानवी जीवनमूल्य समृद्ध करत असताना जर त्या जीवनमूल्याच्या समृद्धीकरणाच्या मार्गाआड धर्म, जात, राजकारण, कुठलाही कट्टरपंथी विचार जर येत असेल तर निश्चितपणे पुरोगामीपणाला बाधा निर्माण होतात. 1960 च्या नंतरचा महाराष्ट्र किंवा त्यानंतरचा आतापर्यंतचा एकूण जर प्रवास बघितला तर साधारणतः 60 ते 2000 पर्यंतचा महाराष्ट्र तसा पुरोगामी महाराष्ट्राची दिन अत्यंत घट्ट झालेली होती. पण मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने एक गढूळ प्रवाह महाराष्ट्रात येतोय आणि हा गढूळ प्रवाह निर्माण करणाऱ्या लोकांना पायबंद घालण्यामध्ये लोकशाहीचा चौथा खांब असणारी माध्यमं सुद्धा फार कमी पडत आहेत. माफ करा पण हे फार प्रामाणिकपणे आणि धाडसाने नमूद केले पाहिजे नाही. आणि तुम्ही की तुम्ही प्रसार सुषमाताई माध्यमांनी ज्या सुषमाताई पद्धतीने तुम्ही जितक्या प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे हे मांडताय, आम्ही ते तितक्याच निर्भीडपणे लोकांपर्यंत पोहोचू देतोय. अन्यथा आजच्या काळामध्ये माध्यम अत्यंत सोयीस्कररित्या स्वतःला हवं आहे तेवढंच लोकांपर्यंत जाऊ देतात. पण जय महाराष्ट्र हे आमचं नाव आहे, नावात महाराष्ट्र आहे, त्याच्यामुळे तुम्ही जे प्रामाणिकपणे थेट मांडणार आहात ते सगळं ऑन एअर जाणार आहे. मला तुम्हाला एक पुढचा प्रश्न आणखीन विचारायचा आहे. तुमच्या प्रश्नाच्या नंतर मी अनवर राजन यांच्यापर्यंत पोहोचेन. आपण असं म्हणालात की एका विशिष्ट धर्माविरोधात, एका विशिष्ट जातीच्या विरोधात बोलणं, वागणं, करणं म्हणजेच पुरोगामित्व. हा नक्की घोळ कधीपासून झाला? म्हणजे पुरोगामित्व नाही असं म्हणजे नाही. पुरोगामित्व नाही. मग कुठल्या हा तरी घोळ धर्माचा पुरस्कार करणं जी. किंवा कुठल्या तरी धर्माला विरोध करणं किंवा धर्मच नाही म्हणणं असा कुठलाही विचार म्हणजे पुरोगामित्व नव्हे. पुरोगामित्व अगदी म्हणजे याचा आपण एक मानवी आणखीन असा अर्थ घेऊ सुषमाजी. एखाद्या धर्माला विरोध करणं म्हणजे पुरोगामित्व नाही, धर्म नाही म्हणजे पुरोगामित्व म्हणजे नाही, सुद्धा पुरोगामित्व नाही. धर्म असण्या नसण्याच्या बाबतीतला एवढा गोंधळ निर्माण करणं सुद्धा पुरोगामित्वात येणार नाही. एक्झॅक्टली. मग हा गोंधळ जन्माला कधी आला? हा गोंधळ जन्माला आला म्हणण्यापेक्षा तो अहममिकेने जन्माला घालण्याचा प्रयत्न केला जातोय. महाराष्ट्र ही पुरोगामी लोकांची भूमी आहे, जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा असा कधीच नव्हता. या महाराष्ट्रात जितक्या आपुलकीनं एखादा मुस्लिम कुटुंब एखाद्या हिंदू कुटुंबाला आमंत्रण देत होता आपल्या सण उत्सवात, तितक्याच आपुलकीनं हिंदू सुद्धा मुस्लिमांना आमंत्रण देत होते. मानवी मूल्य सगळ्यात मोठी समजली जात होती. जगण्याचा मार्ग समृद्ध आणि अधिकाधिक त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे याचाच विचार प्रत्येक जण करत होतो. परंतु मागच्या एक साधारणतः 20-1 वर्षांमध्ये राजकारणी लोकांनी जे गढूळ प्रवाह तयार केले त्यामुळे आम्ही माणूस आहोत हे विसरून गेलो. माणूस असण्याच्या आधी आमचा धर्म कुठला आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे, इनफॅक्ट सुषमा अंधारे बोलते तर ती कुठल्या धर्माची आहे आणि प्रसाद काथे मुलाखत घेतात तर ते कुठल्या धर्माचे आहेत. इथपर्यंत चष्मे लावण्याची जी घाणेरडी सवय लागलेली आहे ही सवय या पुरोगामी महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येणारी सवय आहे. बिलकुल सुषमाताई, आपण अगदी थेट मुद्द्यावर आलात. काय बोललं जातंय यापेक्षा कोण बोलतंय आणि बोलणारा कुठल्या जातीचा आहे हा विचार करून ते ऐकायचं का नाही इथपर्यंत महाराष्ट्राची वाटचाल झाली. आणि तुम्ही जसं म्हणालात की हे जास्त खेदजनक आहे. तुमचं कौतुक, इतक्या थेटपणे आणि ठामपणे तुम्ही ही भूमिका मांडलीत. मला अनवर सरांपर्यंत पुढच्या प्रश्नाच्या निमित्तानं पोहोचायचं आहे. राजन सर, हा जो काही वैचारिक घोळ झालाय असा एक निष्कर्ष इथपर्यंतच्या चर्चेत समोर येतो. या वैचारिक घोळाच्या मागचा जर एखादा महत्वाचा घटक शोधायचा असेल तर तो जातीयवादाची पुनर्बांधणी आहे, वर्गवादाची पुनर्बांधणी आहे, वर्गावर्गांमधली आर्थिक दरी वाढत जाणं आहे. काय काय कारण आहेत? नाही, सगळीच कारण त्या अर्थाने थोडीफार आहे. पण एक मुद्दा माझ्या दृष्टीने सगळ्यात गंभीर आणि महत्वाचा आहे. तो जितका धर्माच्या आधाराने आपण सगळा विचार करतो की एखाद्या धर्माला टार्गेट करणं, एखाद्या धर्माला करणं, त्याच्या विरोधामध्ये मानसिकता तयार करणं,
हा जसा एक गंभीर प्रश्न आहे, तसाच दुसरा प्रश्न जो आहे तो जातीचा आहे. आणि जात ज्यांना पाळायची त्यांनी आपल्या घरी पाळायची वगैरे आहे. मला ते स्वतःला मान्य नाहीये. पुरोगामीपणाच्या याच्यामध्ये आपण ज्यावेळी विचार करतो, त्यावेळी आंबेडकरांनी जे जाती विध्वंसनाचं आपल्याला संदेश दिलेला आहे आणि त्याच मुद्द्यावर बाकीच्या देखील ज्या समाज प्रबोधनकार आहेत त्यांनी देखील तोच मुद्दा सांगितलेला आहे. तेव्हा जातीचं पूर्णपणे उच्चाटन करणं, जाती प्रथेचं, कारण की जाती प्रथा ही विषमतेवर आधारित आहे. धर्म हे जसं वैविध्याचा भाग आहे आणि तो टिकला पाहिजे, त्याला कॉन्स्टिट्यूशनचा आधार आहे, संविधानाचा आधार आहे. तसं जातीचं नाहीये. जात ही जन्माने मिळते, जन्माधिष्ठित उच्च निश्चता त्याच्यामध्ये आहे. तेव्हा जातीपासून पूर्णपणे मुक्त होणे हे पुरोगामीपणाचं एक महत्वाचं लक्षण आहे आणि ज्याच्या बाबतीत आपण सगळे फारच कमी पडतो आहोत. जातीचा वापर करण्याचा मोह भलभल्यांना नेहमीच होत आलेला आहे आणि कुठल्या तरी एका जातीला कोणीतरी टार्गेट करते, एका जातीने दुसऱ्या जातीला टार्गेट करणं. जात ही दुसऱ्या जातीचा मत्सर केल्याशिवाय टिकत नाही. जात कुणाला तरी कमी मानते, कुणाला तरी उच्च मानते. जी तेव्हा ही जातीची जी सगळी व्यवस्था आहे आणि जात ही पूर्वजन्मीच्या पुण्या आणि पापावर मिळते, ही सगळी कल्पना त्याच्यामध्ये. आणि पुढच्या जन्मी जर आता आपण पाळलं तर त्याच्यामध्ये प्रमोशन मिळेल, या ज्या सगळ्या कल्पना गुंतलेल्या आहेत. तेव्हा जातीचा जो विचार आहे त्याच्या बाबतीत अतिशय निराशाजनक परिस्थिती आहे. यातला आणि एक छोटा यातला एक छोटा संदर्भ आपल्या समोर ठेवतो. राजन सर, यातलाच एक छोटा संदर्भ आपल्या समोर ठेवतो. जातीअंताच्या चळवळीच्या निमित्तानं आपण मगाशी बोलत होता, त्या जातीअंताच्या चळवळीच्या निमित्तानं एक उदाहरण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं द्यावं लागेल. त्यांनी ज्या पद्धतीनं रत्नागिरीमध्ये जातीअंताच्या साठी आग्रह धरला, काम केलं, आणि इतकंच नाही तर ते सातत्यानं हे सांगत होते की त्यांच्या या आधीच्या कार्याला एक वेळ जनता विसरली तरी चालेल, पण सावरकरांच्या जातीअंताच्या चळवळीलाही लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. दुर्दैवानं झालं काय, त्यांची जातीअंताची चळवळ विसरली गेली आणि बाकीच्याच गोष्टी जास्त चर्चेत आल्या. हा एक नियोजनबद्ध कार्यक्रम असावा का? आंबेडकरांच्या बाबतीत त्यांनी केलेल्या विविध प्रकारच्या आर्थिक विवचनेबाबत, त्यांनी केलेल्या पाकिस्तानच्या निर्मितीच्या विवचनेबाबत आपण फार कमी बोलतो आणि आंबेडकरांचे काही विशिष्ट विचारच पुढे घेऊन जातो. हे सोयीस्कररित्या शहाणं होणं, सोयीस्कररित्या पुरोगामी होणं हे महाराष्ट्रात का सुरू आहे? नाही, याचं कारण आहे की एखाद्या व्यक्तीची ओळख ही कुठल्या चळवळीच्या वरती आहे ते आहे. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दलितांच्या संदर्भामध्ये किंवा जाती उच्चाटनाच्या संदर्भामध्ये केलेलं काम, त्याच्यापेक्षा जास्त जे काम त्यांनी केलं ते हिंदुत्वावरती केलं आणि ते सावरकर लोकांच्या समोर आले. बरं, ते जाती उच्चाटनाच्या बाबतीत देखील काही जे त्यांनी प्रयत्न केले त्याच्यामध्ये काही उणीवा देखील राहिल्या. पतित पावन मंदिर बांधलं, तर पतित पावन मंदिर हे ज्याच्यामध्ये कोणीही जाऊ शकेल अशी ती कल्पना होती. आता कोण जाते मला माहिती नाही, पतित पावन मंदिरची आज काय परिस्थिती आहे माहिती नाहीये. पण प्रश्न पतित पावन मंदिर बांधून दलितांची सोय करण्याचा नव्हता, तर प्रश्न होता की सगळ्या मंदिरामध्ये अस्पृश्यानं जाता येईल का नाही, हा होता. अस्पृश्यांना सगळ्या मंदिरामध्ये जाता येत नव्हतं त्या काळामध्ये आणि त्यासाठीचा प्रयत्न आंबेडकरांनी 31 साली काळाराम मंदिराच्या याच्यामध्ये केला. तर आंबेडकरांचा जो विचार होता किंवा महात्मा फुलेंचा जो विचार होता तो खूप व्यापक होता आणि त्यांनी त्याच्यावरती पूर्ण एक केंद्रित केलं लक्ष आपलं. सावरकरांचं जे होतं ते वेगवेगळ्या पद्धतीचं होतं आणि सावरकरांची पुढची जी वाटचाल झाली ती हिंदू राष्ट्र आणि हिंदुत्वाची पूर्ण मांडणी करणं आणि त्याच्यावरती झाली आणि जाती उच्चाटनाच्या प्रश्नाकडे त्यांनी पुढे फार लक्ष दिल्याचं ठीक दिसत नाही आणि त्यामुळे त्यांची ओळख ती तशी राहिली. तर मला परत तेच वाटतं की जातीच्या संदर्भामध्ये जाती संस्थेचं विध्वंसन जे आंबेडकरांनी सांगितलं आणि गांधींनी शेवटच्या काळामध्ये त्याला सहमती दर्शवली आणि जिथे अस्पृश्य आणि सवर्ण विवाह असेल तिथेच जाईन अशी जी भूमिका घेतली ती एका अर्थाने जाती अंताचीच भूमिका होती. पण आज प्रत्येक जात आपली जात कॅश करू पाहते. म्हणजे आम्हाला राखीव जागा पाहिजे, आम्हाला याच्यामध्ये रिझर्वेशन पाहिजे, नोकरीमध्ये, कॉलेजमध्ये, या शिक्षणाच्या याच्यामध्ये राखीव जागा पाहिजे. ही सगळी मागणी ज्या वरच्या मानल्या गेलेल्या जाती त्या पण आता करू लागलेल्या आहेत. पुढचा प्रश्न घेऊन
सुषमाताईंना बोलतं करतो. सुषमाताई, गेल्या 10 वर्षात जातीचा महाराष्ट्रातला प्रवास हा अधिकाधिक गुंतागुंतीचा, द्वेषमूलक असा झाला. अर्थात आताच्या घडीला त्याच्या वेगळ्या वेगळ्या पातळीवरची चर्चा सुरू आहे. पण जसं आता राजन सरांनी महत्वाचा मुद्दा समोर आणला की सवर्ण सुद्धा आरक्षण मागू लागले. सवर्णांना आरक्षण हे त्यांच्या प्रगतीच्या साठी कारक आहे हे कोणी बिंबवलं? गेल्या 10 वर्षातला हा प्रवास केवळ आणि केवळ राजकीय भावनेतूनच आहे की समाजाच्या अंतर्गत काही बदल होत गेलेत म्हणून आहे? पहिल्यांदा तुम्ही जो मगाशी म्हटलात की नेमका घोळ कुठे आहे, तर मला वाटतं घोळ हा जातीचे धर्माचे प्रश्न सुटलेत की नाही याही पेक्षा घोळ या गोष्टीत आहे की विकासाचे मुद्दे ज्यांच्याकडून पूर्णतः झालेलेच नाहीयेत, विकास जिथे अडखळलाय आणि विकास अडखळल्यानंतर त्याचं अपयश लपवण्यासाठी मग आता कुठले मुद्दे घ्यायचे? तर चला जात आणि धर्माच्या नावावरती एक अवडंबर माजवत राहा, एक उन्माद करत राहा, म्हणजे लोक त्याच्यामध्ये एक माइंड एंगेजिंग टास्क शोधतील. अशा पद्धतीचं राजकारण सुरू झाले. प्रसादजी, मी आपले आभार मानले पाहिजे की सावरकरांनी जाती अंतासाठी काम केलं वगैरे असं आपण म्हणालात. माझ्या वाचनात काही फार आलं नाही, पण आपण म्हणताय म्हणजे खरं असेल. पण जाती अंताची चळवळ इथे चालवण्याचा सगळ्यात पहिला प्रयत्न होता तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. बाबासाहेबांच्या आणि क्रांतीबा ज्योतिबा फुलेंनी जी काही जाती अंताची चळवळ चालवली, याच्यामध्ये आपण आत्ता जे म्हणताय की आरक्षणाचा लढे का चालू आहेत आणि हे का असं वाटतंय, मी आपल्याला थोडंसं अजून मागे नेलं पाहिजे, कारण आता तो रिलेव्हंट मुद्दा आहे. ते सारवासारव सभेमध्ये राज ठाकरे असं म्हणाले की समान नागरी कायदा झाला पाहिजे. मुळात राज ठाकरेंची सभा ऐकणारे लोक किंवा इतर कुणीही समान नागरी कायदा असा शब्द उच्चारला की त्या सगळ्यांना असं वाटतं की म्हणजे आरक्षण बंद होणार आहे का, म्हणजे मग आरक्षण चालू राहणार आहे का, म्हणजे समान नागरी कायदा नेमका काय आहे याचं माहिती नसताना सुद्धा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं तयार झालेले वीर मग समान नागरी कायद्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या जात आणि धर्माच्या संबंधाने द्वेषमूलक मेसेजेस पसरवत राहतात. मुळात समान नागरी कायदा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः संविधान सभेत मांडला होता. त्याचे सूचक बाबासाहेब होते तर अनुमोदक राजकुमारी अमृता कौर होत्या. समान नागरी कायदा हा कुठल्याही जात आणि धर्मावरती भाष्य करत नाही. तर समान नागरी कायदा हा या देशातल्या सगळ्याच धर्मातील महिलांच्या अधिकारावर फक्त भाष्य करतो. जी. पण हे माहिती नसताना काही लोक जेव्हा बोलत राहतात तेव्हा त्यांना जाणीवपूर्वक जात आणि धर्मद्वेष पसरवायचा असतो. हा जात आणि धर्मद्वेष पसरवणारी माणसं मग आरक्षणाचे मुद्दे काढतात, आरक्षणाचा मुद्दा मग समान नागरी कायद्याशी जोडतात. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून, कारण किमान पोहोचेल तरी राज्यभर की बर. समान नागरी कायदा काय होता. समान नागरी कायद्यात फक्त 4 मुद्द्यांवरती बाजू मांडलेली आहे. एक, पहिली पत्नी हयात असताना दुसरीशी लग्न करता येणार नाही. दुसरं, वडिलांच्या संपत्तीत मुलीचा अधिकार मुला इतकाच असेल. तिसरं, नवऱ्याच्या संपत्तीत बायकोचा बरोबरीचा अधिकार असेल. आणि चौथं, एखाद्या मुलीला अविवाहित राहायचं असेल तर ती अविवाहित राहू शकते, पण तिला कधी असं वाटलं की मला मूल दत्तक घ्यायचंय, ती स्वकष्टार्जित संपत्ती त्या दत्तक मुलाच्या नावे करू शकते. आणि हा कायदा कुठल्याही धर्माच्या ठीक. महिलेसाठी असेल, बंधनकारक असेल असं बाबासाहेब म्हणतायत. पण याचा संबंध पुन्हा आरक्षणाशी जोडला जातो. राजकीय सभांमध्ये नेते काय पद्धतीने त्याला उधळत राहतात. हा अगदी आपण सगळा जो आपण धुमाकूळ आपण आहे, हा आपण सगळा चर्चा कुठे राजन सरांनी सुरू केलेल्या मुद्द्यावर घेतली होती आणि त्या अनुषंगाने त्या चर्चेतला एक प्रश्न मी आपल्याला सुषमाताई विचारला होता. आपण त्या निमित्तानं समान नागरी कायद्याच्या बद्दलचंही आपलं मत मांडलं, त्याबद्दल आभार. पण या मुद्द्याचं उत्तर राहिलंय तुमच्याकडून की सवर्णांना आरक्षण मागावं असं गेल्या 10 वर्षात का महाराष्ट्रात वाटावं लागलं? सवर्णांना आरक्षण मागायचं नाही. सवर्ण जेव्हा म्हणतायत की आम्हाला आरक्षण द्या, त्यावेळेला त्यांना आरक्षण हवंय असं मला अजिबात वाटत नाही. मी जर राज्यशास्त्राची विद्यार्थिनी असेल आणि जेवढी काही मला युटिलिटी थेरी, गेम थेरी किंवा अभिजनवादी सिद्धांत राजकारणातला कळत असेल, तर त्याच्यानुसार जे काही आकलन माझं होतंय त्यात अगदी सुरुवातीला आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करणाऱ्या शालिनी पाटील, त्यानंतर वेगवेगळ्या स्टेजवरून हळूहळू सुरू झालेली चर्चा आणि मग त्याचा एक लाऊड अँड क्लिअर कॉन्सेप्ट होऊन जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू झाला आणि मग त्याच्यानंतर अजून एक विचार आला की हमको नहीं तू किसी को दे. मग इकडून कधी मुस्लिम मागतायत, कधी धनगर मागतायत, कधी मराठा मागतायत, मग ब्राह्मणही म्हणाले आम्ही का मागे राहायचं, मग आम्हालाही आरक्षण द्या. हे जे सगळं आहे आणि आम्हाला नसेल तर कोणालाच नाही. जी. यातलं शेवटचं वाक्य जास्त खरं आहे. आम्हाला नको तर कोणालाच नको. एकूण आरक्षण धोरणच संपवण्याचे ज्या प्रस्थापित सरंजामी मानसिकतेचं हे धोरण ठरलेलं आहे, जी. ते आरक्षण मागण्याचे हे नाटक करतात.
कारण त्यांनाही माहितीये की भारतीय राज्यघटनेची जी फ्रेमवर्क सांगितलेली आहे, ज्या फ्रेमवर्क मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेट्स अँड मायनॉरिटीज 1930 सालच्या पुस्तकामध्ये असं लिहितात की पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापितांनी नाकारलेत ते अधिकार त्यांना परत देऊन. कुठेही आरक्षणाचा संबंध अर्थकारणाशी जोडला नव्हता. अगदी. मग आता पटकन पुढचा प्रश्न माझा राजन सरांशी असणार आहे. अनवर राजन आपल्या सोबत जोडले गेलेत. सुषमाताईंचे सगळे विचार आणि त्यांचा आवाज आपल्यापर्यंत सुस्पष्टपणे पोहोचलेला असेल. राजन सर, जो हा घोळ आता सुषमाताईंनी आपल्याकडून आपल्या विवेचनामध्ये मांडला, तो घोळ येत्या 10 वर्षात पुढच्या म्हणजे अर्थात पुढच्या 10 वर्षातही दिसत राहील आणि ज्या पद्धतीनं गेल्या खास करून 5 एक वर्षात द्वेषाच्याच भावनेची पेरणी अधिक महाराष्ट्रात दिसतीये, ती पेरणी शांत होताना दिसतीये आपल्याला. पुढच्या 10 वर्षात काय वाटचाल असेल महाराष्ट्राची आणि त्यातल्या पुरोगामित्वाची वाटचाल कशी असेल? नाही, पुढच्या 10 वर्षांमध्ये दोन्ही गोष्टीचे जात आणि धर्माच्या आधारावरती द्वेष फैलावले गेलेले आहेत, ते वातावरण कायम राहील अशी मला भीती वाटते. राहू नये इच्छा आहे, पण राहील अशी भीती वाटते. आणि त्याच्यामधून ते जे ठिकठिकाणी हिंसाचार, दंगली होणं, या सगळ्या गोष्टी होत राहणार. आणि कधी जातीचा लढा वरचढ झालेला दिसेल, तर कधी धर्मद्वेषाचा लढा वरचढ झालेला दिसेल. धर्माचा वापर करणारा एक वेगळा गट आहे आणि जातीचे वापर करणारे काही वेगळे गट आहेत. दोन्ही एकमेकांच्या बरोबर एकमेकांच्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करतायत. पण दोन्हीमध्ये मुद्दा आहे तो द्वेषाचाच आहे की दुसऱ्या जातीचा किंवा दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचा. आणि हे सोपं आहे. म्हणजे सुषमाताई म्हणतात ते बरोबर आहे की विकासाचे मुख्य मुद्दे आहे की ज्याच्यावरती काम झालेलं नाहीये आणि मग त्यावरती बोलणं कोणालाच सोयीचं नाहीये. मला याच निमित्ताने एक प्रश्न आणखी उपस्थित करायचा आहे राजन सर. तो असा आहे की विकासाच्या आपल्या अपेक्षा आणि वाढती लोकसंख्या याचंही प्रमाण ओळखून आपण विकासाच्या असलेल्या अपेक्षांच्या बाबतीत पुढच्या दिवसांमध्ये काही विचार मांडणार आहोत का? एक तर आहे मुळामध्ये, म्हणजे मला हे सांगितलं पाहिजे की 60 वर्षामध्ये महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर किंवा भारताच्या स्वातंत्र्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रगती करू शकलेलो आहोत. महाराष्ट्रासारख्या चांगल्या राज्यामध्ये रोजगार पण भरपूर निर्माण केलेला आहे. पण त्याच्यामध्ये पुढचा जो सगळा आताची जी टेक्नॉलॉजी आहे, आताचे जे तंत्रज्ञान आहे, त्याच्यामध्ये जॉबलेस ग्रोथ, रोजगार शून्य विकास होताना आपल्याला दिसतोय. तेव्हा रोजगार जास्त निर्माण करणारे धंदे किंवा उद्योग कसे आणता येईल याचा देखील विचार व्हायला पाहिजे, जो होत नाही. कारण की भांडवलदार आणि जे गुंतवणूक करणारे आहे त्यांना या सगळ्या गोष्टी परवडत नाही. लोकसंख्या वाढत राहणार तरी लोकसंख्या वाढीचा रेट, लोकसंख्या वाढीचा दर 40-50 वर्षापूर्वी होता किंवा 30 वर्षापूर्वी होता त्या मानाने आता खूप कमी झालेला आहे. पण तरी नवीन मुलं येतच राहणार. बिलकुल. शिक्षण घेत राहणार, रोजगार मागत राहणार. त्यांना रोजगार पुरवणं ही आपली समाजाची जबाबदारी आहे. आणि त्या दृष्टीने जे धोरण आखायला पाहिजे, हा विषय आर्थिक सुद्धा पातळीवर सोडवला गेला पाहिजे. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. सुषमाताईंना माझा प्रश्न आहे, वेळ मर्यादा आहे. जी जी राजन सरांना जो आपण जो प्रश्न विचारला, वेळ कमी आहे पण मला मी 30 सेकंद देऊ शकतो कारण माझा एक पुढचा प्रश्न आपल्यासाठी तयार आहे. 30 सेकंद. मला फक्त एवढंच सांगायचंय की लोकसंख्या वाढणे हा कुठल्याच देशाचा प्रॉब्लेम नसतो. तो असता तर कदाचित जगात सगळ्यात मोठी लोकसंख्या असणारा चायना हा भिकेला लागला असता. पण चायना मेगा पॉवर होऊ शकला कारण लोकसंख्या जरी वाढली तरी प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन किती आहे इट डज मॅटर. सध्या भारताची प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन प्रचंड जास्त आहे आणि त्याचा डेमोग्राफिक डिव्हिडंड घेण्याची आणि त्यासाठी धोरणात्मक योजना आखण्याची जबाबदारी सरकारची आहे, ज्यात सरकार कम्प्लिटली फेल्युअर ठरते आणि ते फेल्युअर झाकण्यासाठी जात आणि धर्मावर आलं जाते. मग मला पुढचा पटकन प्रश्न विचारू द्यात. वेळ मर्यादा आहे, तेही आपण 30 सेकंदात उत्तर द्यावं सुषमाताई अशी विनंती करतो आणि चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे सरकतो. आपल्याला पुढच्या 10 वर्षात पुरोगामी राहायचं असेल आणि द्वेषमूलक वातावरणही वाढू द्यायचं नसेल तर कुठली एक गोष्ट करायला पाहिजे? जर पुढच्या 10 वर्षात नाही, पुढच्या 5-50 वर्षाचं फोरकास्ट विजन ठरवायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी अनवर सरांनी सांगितली की जॉबलेस ग्रोथ जी आहे ती थांबली गेली पाहिजे. डेमोग्राफिक डिव्हिडंड, लोकसंख्येची लाभांश घेण्यासाठी 20 ते 45 वर्ष वयोगटातील जी काही यंगस्टर प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन आहे, या प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन साठी गरजेचे टास्क सरकारने आखणे अत्यंत गरजेचे आहे.
लोकसंख्या वाढ हा तुमचा प्रॉब्लेम नाहीये. जी. जर महाराष्ट्र खरंच पुरोगामी करायचा असेल तर मुळात जे राजकारणाचं रॉ मटेरियल बनू पाहतायत अशी जी तरुण पोरं आहेत या तरुण पोरांच्या बेरोजगार हाताला काम देणे ही महाराष्ट्र घडवणाऱ्या नेत्यांची आणि सरकारची जबाबदारी आहे. धन्यवाद सुषमाताई, आपण मर्यादित वेळेत उत्तर संपवलं त्यासाठी आणि महत्वाचा विचारही दिलात. त्याचबरोबर अनवर राजन, आपलेही आभार. आपण दोघेही या चर्चेत सहभागी झालात. वेळ मर्यादेमध्ये आपल्याला चर्चा थांबवायची आहे, अन्यथा आपण महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाच्या साठीची इतरही अनेक मुद्द्यांना स्पर्श करत ही चर्चा पुढे नेऊ शकलो असतो. तुर्तास आपल्या दोघांचेही आभार. धन्यवाद. महाराष्ट्र दिनाच्या बरोबरच जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनाच्याही निमित्तानं आयोजित या चर्चेत तुर्तास इतकंच. आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.